नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जवाहरनगर, मानेवाडा, नागपूर या ठिकाणी आलेले आहोत. काजल शशांक कावळे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला बघूया आता कावळे कुटुंब काय म्हणते. भेटूया काजल वहिनींना आणि शशांक राव. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या वाट्या, सासर आणि माहेर, शशांकरावांचे नाव घेते. कावळ्यांची सौभाग्याचा आहे. सौभाग्याचा आहे ना, मी आलो की नाही मला गाळलेल्या जागा भरायला लागतात. द्या ओळख करून सगळ्यांची. या सासूबाई आहेत. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या माझी आई आहे. नमस्कार. ह्या माझ्या काकू. नमस्कार. यांच्या काकू. नमस्कार काकू. आणि ही माझी बहीण, माझ्या नणंद. हो हो. ह्या आत्ते सासू. नमस्कार. या सर्व नंद. हो. ह्या माझ्या बहिणी. हो हो हो. नमस्कार. झालं हो का, काळजी करू नका, राहिले तर काय रागावणार नाही. आणि हो, मिस्टरांची ओळख राहिली ना. हे माझे मिस्टर. धन्यवाद. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 शाळा कुठली तुमची? पंडित बच्चाराज. कुठे आली? नागपूरला. नागपूर. तुमचे? जवाहर कन्या विद्यालय, सावनेर. आणि मग घरी कोण कोण तुमच्या? मम्मी, पप्पा, माझा लहान भाऊ आणि मी. मम्मी पप्पा काय करायचे? मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा हे कॉन्ट्रॅक्टर हां. आणि माझा भाऊ शिकतोय. तुमचे मम्मी पप्पा? मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा महिंद्रा अँड महिंद्रामध्ये. तुम्ही इतके आज टेन्शनमध्ये का दिसताय? काय लपवून ठेवलंय का? नाही लपलं. नाही ना. तुमची ओळख कुठे झाली? आमची बर्थडे पार्टीमध्ये. कुठल्या? आमची एक म्युच्युअल फ्रेंड आहे, तिचं बर्थडे पार्टी होती आणि तिथे मी गेलेली. मग हा तिथे आला. काय हो, तुम्ही कशाला गेले होते? माझा पण फ्रेंड होता. हां. माझा पण म्युच्युअल फ्रेंड होता. मग पुढे काय झालं? मग पुढे ही पण तिथे होती. हां, ते कळलं मला. होत्या तिकडे. पुढे? मग आमची भेट झाली फक्त. आणि काय झालं बघितल्यावर? बघितल्यावर ती आवडली मला. बर्थडे पार्टी होती की मुलगी दाखवायचा कार्यक्रम? असं ना. काय झालं तुम्हाला आठवतंय? हा पाहत होता माझ्याकडे, लांबून पाहत होता काहीतरी. ते लांबून पाहताय, ते तुम्हाला लांबून कसं कळलं? मी पण पाहिलं. हे सांगा. मी पण पाहिलं. मग यांनी काय केलं, याच्या मित्राला ग्रुप बनवायला लावला आणि मला ॲड करायला लावला त्यात. मग मला ॲड केल्यावर यांनी काहीतरी सार्कास्टिक मेसेज केलं सुरुवातीला त्या ग्रुपवर आणि नंतर एक पझल टाकलं आणि मग मी त्याचा आन्सर दिला. मग याने मला पर्सनल मेसेज करून वेल डन, राईट आन्सर असे वगैरे त्याने काय ही सुरुवात केली का? काय केलं? त्याने डायरेक्ट नंबर न घेता ग्रुपमध्ये मला ॲड करायला लावलं आणि मग कॉन्टॅक्ट सुरू केला तुम्ही? हां, मग बोलणं सुरू झालं. काय वेल्डन? नाही, नॉर्मल बोलणं. नॉर्मल बोलणं कसं काय? पण मग तुम्ही दोघे कधी बोलला पहिल्यांदा? मग ग्रुपवर ही ॲड झाली. मग हिचा मी पर्सनल कॉन्टॅक्ट केला गेला. मग हळूहळू सुरू मेसेज करणं सुरू झालं. हळूहळू सुरू झालं. हळूहळू सुरू होण्यासाठी भेटले कुठे? भेटलं ना आधी फोनवरच. फोनवरच तुम्ही बोलले? काय हो, फोन केला होता त्याने? हां, फोन केला होता. मग? आणि मी धरमपेठला राहायची हे इथे, तर हे तिथे आले आणि मला एकदा कॉल केला. मी लायब्ररीत होती. ते बोलले मी धरमपेठला आहे. मी म्हटलं बस मी लायब्ररीत आहे. मग मी बाहेर आली. आम्ही तेव्हा फर्स्ट टाइम भेटलो. लायब्ररीच्या बाहेर? हां, लायब्ररीच्या मग बाहेर. काय झालं पुढे? काही नाही, असंच गप्पा गोष्टी. ज्यूस प्यायला गेलो. ज्यूस पण प्याले त्या दिवशी? ज्यूस प्यायला गेलो. नंतर बस असंच बोलणं स्टार्ट झालं आमचं. नॉर्मली बोललो. नॉर्मल बोललो. मी कुठे म्हटलं वेगळं? पण मग प्रपोज कोणी केलं? प्रपोज मी केला. मग कधी? 3 महिन्यानंतर. पण ते सुद्धा डायरेक्ट केलं का कोड्यातून केलं? पझल? नाही, डायरेक्ट केला. कुठे भेटला होता? मीला भेटायला बोलवलं. हां. गार्डनपाशी अजनीवर. आणि मग तिथे पाऊस आला. मग अचानक पाऊस आला. अचानक
पाऊस सुरू झाला नागपुरात पाऊस काय हा, मस्त सप्टेंबर वातावरण मध्ये. सप्टेंबर महिन्यात हा मग मीला प्रपोज केला. पाऊस पडला म्हणून नाही तसं काय नाही, प्रपोज करायचं प्लॅनिंग होता. अच्छा अच्छा मध्येच पाऊस पडला मध्येच पाऊस शुभ शकून मग प्रपोज केल्यावर तुमचं उत्तर काय होतं मी वेळ मागितली त्याला किती 3-4 महिन्यानंतर आम्ही नॉर्मली होकार दिला मी त्याला होकार दिला. पण तुम्ही त्या वाट नाही बघायची उत्तराची वाट बघत होतो पण पण वाट बघितल्यामुळे वाट लागते का हो? नाही वाटतं लागत. हा हो त्याची लागली होती तो सांगत नाही त्याची लागली होती. कशी मी काय? एकदा घरी गेलेली आणि माझा फोन स्विच ऑफ होऊन गेला आणि माझ्याकडे माझे कझिन्स सर्व आले होते तर माझा फोनकडे लक्ष नाही. मी दिवसभर पण फोन नाही बघितला. नंतर रात्री लेट झालं होतं म्हणून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी हा कसा करत होता. कंटिन्यू मला 100 मेसेज होते याचे की काय मला आन्सर काय नाही देत आहे, कुठे गेली आहे, असं तसं. त्याची तेव्हाच वाट लागली होती. काय झालं होतं काय नाही म्हटलं नाही असेल तरी सांगायला हवं. हा हो असेल तरी सांगायला हवं. मग हिचा फोन सुरू झाला. मग सांगितली की घरी पाहुणे होते म्हणून. पण तेव्हा तुम्हाला काही टेन्शन आलं होतं हा थोडं टेन्शन नसेल मग. मी न सांगता गेली होती. मग घरी कधी कळलं एखाद वर्षानंतर मी आईची भेट घालून दिली तिच्यासोबत. आई काय म्हणाली आई बस असं ही माझी मैत्रीण आहे म्हटलं नॉर्मली भेटून दिलं. पण आईला कळालं होतं. आईला मंदिरात भेटलो मी. माझ्या घरी याचं काम तिकडे सुरू झालं. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे तर तिकडे काम होतं तर मी पण माझ्या घरी बोलावलं मग. आणि काय माझ्या घराची कामं करायची होती असंच मी माझ्या मम्मीला म्हटलं माझा फ्रेंड आहे त्याचं काम इथे सुरू आहे त्याला बोलावते जेवण वगैरे बनवते त्याच्यासाठी. असं करून त्याला बोलावलं. मग? हां तेव्हा पण घरी काही माहिती नव्हतं नॉर्मल फ्रेंड आहे म्हणून. पण घरच्यांना डाऊट होता. नंतर डाऊट आला. आम्ही लगेच मी सांगायची याच्याकडे जात आहे भेटायला काकूंनी बोलावलं आहे. असं करता करता थोडा डाऊट गेला घरी. याच्या घरी तेव्हा माहिती होतं. पण मग तुमच्या घरी काय रिॲक्शन आली तेव्हा काही नाही. मग ते नंतरची गोष्ट आहे. त्यांनी मला माझ्या सासूबाईंनी आणि काकू त्यांनी घरी नेऊन दिलं होतं. मला आजारी पडली होती त्यांनी क्लिनिकमधनं मला घरी पोचवून दिलं होतं. इथं 50 किलोमीटर आहे सावणे. बरं तर पोचवल्यावर आईच्या तोंडातनं निघालं की यांची जोडी छान दिसते कधी करायचा समोरचा कार्यक्रम. मग तेव्हा तसं घरी कळालं. मग घरचे माझी मम्मी पप्पाला म्हणाली मला वाटलंच होतं तुम्हाला म्हटलं होतं हिला विचारा मला वाटलंच होतं. त्यांचं सुरू झालं. मग मला विचारलं माझ्या वडिलांनी. नंतर मी सांगितलं तरी ते 2-4 दिवस शॉकमध्ये होते. नंतर म्हणाले ठीक आहे बघू. किती वर्ष झाली लग्नाला 5 महिने 5 महिने 4 महिने ताजं आहे 4 म्हणजे महिने नवीन हां. नवीन आहे. लग्नानंतर काय फरक होतो का हा थोडा फरक पडतो. काय 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 फरक लवकर घरी यावं लागतं. काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा 5 महिने झालेत हं? पण वेळेवर आलं नाही की काय होतं मग इथे फोन खूप येतात मग येतात. पण यांना न सांगता तुम्ही 5 दिवस मित्रांबरोबर पिकनिकला गेले तर काय होईल मग ही रागामध्ये घरी चालली. हे न सांगता गेले तर 5 दिवस मी पण कुठेतरी चालली जाईल 5 दिवसासाठी. मी 10 दिवसासाठी नका जाईल. नका सांगून जा बाबा कुठे. तर या गप्पा सुरू असताना आता घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. या चिठ्ठ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि शेवटी अन्नपूर्णा जी आहे चांदीची ती शोधून काढायची. आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य शीतावरून भाताची परीक्षा. वेळ सुरू झाली. वीस सेकंद झाली 40 सेकंद राहिले. नाविका रे वारा बाहेर. हे कोणी द्यायचं नाही त्यांनाच घेऊ द्या. आम्ही दोघं राजा राणी. दहा गोलंदाचे गोलंदबाजी. 9 8 तो बोला 7 बॉल 6 5 4 हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. धन्यवाद. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. तुम्ही प्रत्येकाने तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि तुम्हाला यांच्या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. माझी सुनबाई खूप छान आहे. हो हो मुलगा फार कमी बोलतो काय झालं
लग्नानंतर तो तसा म्हणजे जास्ती बोलतच नाही, एखाद्या वेळेसच बोलतो तो जास्ती, असा चिडला म्हणजे. मोबाईलवर खूप बोलायचा पूर्वी. तो हो असा म्हणजे हिच्याशी बोलत असेल तेवढं नाही माहिती मला. सासरे दोघे जरा व्यवस्थित आहेत. मुलगा माझ्यावर गेलाय, कमी बोलतो तो. आई मला जावई पोरगी खूप म्हणजे चांगले वाटले आणि त्यांचं आम्ही सहखुशीनं लग्न वगैरे करून दिलं. बरं, कमी बोलतात ते बरं आहे. हो ना? चांगलं आहे ना. ज्यांना कोणाला बोलायचं त्यांनी बोला. माझी पुतणी खूप आमच्या लाडाची आहे. पुतणी म्हणजे मुलीसारखी आहे आणि तिनं पसंत केलेले जावाई पण आम्हाला खूप छान आहेत. अजून काय त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणार असाल तर सांगा. मी तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिचा स्वभाव खूपच छान आहे. म्हणजे ती एकदम ट्रू फ्रेंड आहे. ती जे आहे ते खरं बोलेल, म्हणजे तोंडावर बोलत असते ती. आणि आम्ही स्विमिंगला जात असतो, ती एवढे बहाणे करते, मला शशांक बोलवत आहे, मी नाही जात, अशी उडी मारायला ती अशीच करत असते. मला स्विमिंगची खूप भीती भीती वाटते. वाटते. हां, आणि मला स्विमिंग क्लास लावले मी हिच्यासोबत, पण मला त्या पाण्यातच उतरायला भीती वाटते. तर मी हिला बहाणे करत असते की नाही आज मला लेट झालंय, आज मला हे करायचं आहे, चल. हिने एक दिवस मला पाण्यातच टाकलं आणि मग स्वतः आली. ते माझे दादा आणि वहिनी आहे. वहिनी खूप छान आहे, मनमिळाऊ आहे आणि आम्हा सर्वांना सांभाळून घेते. अरे, अजून कोणी? मी फ्रेंडसारखीच आहे या दोघांची पण. बाय नेचर दोघं पण खूप छान आहे, खूप फ्रँकली आहे आणि काजल खूप स्टुडियस आहे. मी शशांकची बहीण आहे. शशांक हा तर स्वभावाने छानच आहे, पण त्यापेक्षा त्याला मिळालेली जी वहिनी आहे ती त्याहीपेक्षा छान आहे. तिचा स्वभाव अगदी मन मिळावू आहे. ती सर्वांना म्हणजे ॲडजस्ट करते आणि कुठे काही वाटत असलं तर म्हणजे मनसोक्त विचारते. बरं मला सांगा, आता इतकं सगळं हे बोलताय सगळे, कसं वाटते तुम्हाला? खूप छान. छान. तुम्ही खुश आहात? हो. तुम्ही? हो खुश. तर आता या ठिकाणी एक खेळ आहे. गाणं सुरू असेपर्यंत उशी फिरत राहणार आहे. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, त्यांना एक आव्हान असणार. ते आव्हान जर त्यांनी पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार. कुटुंबातले सदस्य यांना बक्षीस मिळवून देतात का बघूया. गाणं. पकड किंवा सांडशी ज्याला म्हणतो, त्याच्या सहाय्याने एका बाउलमधल्या सुपाऱ्या दुसऱ्या बाउलमध्ये टाकायच्या. 30 सेकंदामध्ये 10 सुपाऱ्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एकाच हाताने 10. हा, एकच हात, नाहीतर बाद होणार. 10 सेकंद झाली, 20 सेकंद झाली, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. पहिल्या 3 तुम्ही बरोबर उचलल्या होत्या. एका वेळेला एक उचलून ठेवायची होती. ह्याच्यासाठी कधीतरी आईला मदत म्हणून घरी कामं करायची. म्युझिक. चमच्याच्या सहाय्याने रंगीत चकत्यांमधून गुलाबी चकत्या वेगळ्या करायच्या आहेत. 30 सेकंदामध्ये 10 गुलाबी चकत्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 15, 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा, मोजा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्युझिक.
कागदी ग्लासचा 5 थरांचा मनोरा रचायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आता. 1 2, घाई करू नका जराही, तरच होणार. 3 4 हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि आता तक्रारी बघूया तुमच्याबद्दल. तुम्हाला कोणी चिडवलं की चिडता? हो मनात खूप साठवून ठेवता आणि एकदाच भडका करता. हो, राग पटकन येतो. रागाचं कारण तसं असेल तर थांबा ना हो, ऐकू द्या आधी. आरोप. झोपायला खूप आवडतं तुम्हाला. हो पाणीपुरी दिली की दुसरं काही नको. घरातल्या वस्तू जर इकडे तिकडे झाल्या तर चिडचिड करता. मिस्टरांवर सतत राग आणि चिडचिड करत असता. नाही मिस्टरांनी कधी जेवण मागितलं तर स्वतःचं स्वतः घ्या असं म्हणता. नाही मिस्टरांनीच लिहिलंय. नाही म्हणतायत. जेव्हा घरी उशिरा आला हे बघा आता नका मला. नृत्य खूप छान करता पण चेहरा रडका ठेवता. हे काय आहे? तुम्हाला भांडायला आवडतं? नाही, मुळीच नाही. तर विचारतो मी. अरे बापरे, खूप राग आला की रडता? जेव्हा कंट्रोल नाही झाला राग तेव्हा. हा? रडते ना. 4 महिन्यात बघा काय झालंय. बोलणंच संपलंय आता. मी त्याला काही विचारलं वैदींबद्दल की हा, तर हो म्हटलं तरी प्रॉब्लेम, नाही म्हटलं तरी. कोणी पाहुणे आले ना की मिस्टरांना जास्त हुकूम देत असतात. नाही, देते हो. मन घट्ट करून बोलले देते म्हणून. भावांशी पण खूप भांडता तुम्ही? हा माझा भाऊ. हो ना. त्याला तुमच्या भावाशी म्हणजे त्याच्याशी असं पॉझिटिव्ह वेनी भांडत. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपानं? काही नाही, एक हा राग येतो मला, चिडचिड होते. कसं झालंय, लग्नाच्या आधी वेगळं आयुष्य, लग्नानंतर सर्व ॲडजस्ट करणं थोडा त्रास होतो. पण मी खूप नशीबवान आहे, कारण माझी सासू, स्पेशली सासू, नवऱ्याच्या आधी सासू सांगते त्या
तुम्हाला शुभेच्छा. आणि आता क्षण आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.